उठा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मम्मा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. झाले झोप? हो. आज काय? माझा बर्थडे. वाढदिवसाचे लाख लाख शुभेच्छा माझ्या बाळाला. काय करू मम्मा? थँक्यू मम्मा. थँक्यू म्हणतो मम्माला. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ सर्वांना. छान अशी आमच्या आजची मॉर्निंग झालेली आहे. तर गोड गोड मॉर्निंग झालेली आहे. अशीच मॉर्निंग रातची दररोज पण होऊ देत है ना दाश. आणि असंच माझं बाळ हॅपी राहू दे. काय करू मम्मा? तू माझी मम्मा आहेस. का बरं बाळा मी आवडते तुला? हां. नमस्कार. तर आज राज बोलत होता, मम्मा मी स्वतःच थोड्या वेळ बोलणार आहे, त्यामुळे ना तू व्हिडिओ शांतपणे पकड. येणारा प्रत्येक दिवस तुझ्या मनासारखा असावा. जीवनात तुझ्या कधीच दुःखाचा क्षण नसावा. मनात तुझ्या जे जे असेल ते पूर्ण व्हावं. तुला जे जे मिळायचं इच्छा आहे ते पूर्ण मिळावं. असेच यश मिळत राहावं. अशी तुझी पूर्ण इच्छा होत राहावं. ही मी आज माझ्या बाळासाठी सगळ्या देवांकडनं आशीर्वाद मागत आहे. तर वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या लाडक्या बाळाला, म्हणजेच माझ्या जीवाला. ते आहे म्हणून आज मी माझं आयुष्य खूप सुखाने, खूप समाधानाने आणि खूप छान पद्धतीने जगत आहे. माझ्या जगण्याचं खरं कारण म्हटलं तर माझा मुलगा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाळा तुला. उठा राज. तर फॅमिली, छान अशी आपली मॉर्निंग झालेली आहे. नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात झालेली आहे. आणि सुरुवात ही आजची आपल्यासाठी खूपच स्पेशल आहे. म्हणजे आज माझा बाळाचा आहे बर्थडे. त्यामुळे खूप सारे व्हिडिओ छान छान असे येणार आहेत. तर एक दोन नाही तर 2-3 पार्ट तरी नक्कीच या व्हिडिओचे तुम्हाला पाहायला भेटतील. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, एकही पार्ट स्किप करू नका बरं का. तर छान अशी मॉर्निंग झाली. आज मला साडी वेअर करायची होती, कारण आज आपल्याला जिथे जायचं होतं ना तिथे साडी शोभून दिसली असते. म्हटलं त्यासाठी आज आपण साडीच घालावी. राजलाही फ्रेश करते आणि लगेच मीही आवरून घेते. फ्रेश झाला? अंघोळ झाली? तुझे पप्पा करायचंय ना? पूजा वगैरे मी करून घेतलेली आहे. राजाचा ड्रेस घातलाय. राजचे पप्पा करणार आहे. मी पण साडी वेअर केली, तुम्हाला दाखवलेली आता. तर कोणती साडी वेअर केली ते आणखीन एकदा दिसेल तर थोडासा वेट अँड वॉच. तोपर्यंत मी राजला रेडी करते. कसं दिसते माझं बाळ? माझं बाळाचा बर्थडे आहे ना. स्माइल. आमची उंदी मामाची दाट खाऊन घेतली. उंडी मामानेच खाऊन घेतली. चल जय करून या. उठा. तेल वगैरे लावून दिलं थोडंसं. उठा जय करून. ओके. आज माझा बर्थडे आहे. तुम्ही सगळ्याला हॅपी बर्थडे मला. तुमचा बर्थडे आज? तुम्हाला हॅपी बर्थडे म्हणायचं का सगळ्यांनी? कुठे जायचं? दूध द्यायचं, दूध चहा वगैरे हो ना? देऊ राज दूध चहा? द्यायचं ना? छान दिसतोय ना मी आणि राज. तर आता मी राज मस्त अशी रेडी होती आणि राज तर रेडी झालेला आहे बघा. सगळं काही झालेलं आहे राजचा ड्रेस घालण्यापासून. तर व्यवस्थित दाखवते मी नंतर माझं रेडी झाल्यास. आता मी रेडी होती. माझे केस पण ओले आहेत, त्याच्यामुळे मला आता थोडंसं जास्त वेळ लागेल. मग राजला दूध वगैरे देते आणि प्रसादाचा शिरा वगैरे हे सगळं बनवून घ्यायचं. तर ते कशासाठी तुम्हाला मी सांगेलच. आपल्याला कुठे जायचं तर रेडी होऊ द्या. कंटिन्यू करेल व्हिडिओ मी. आणि कुठे जायचं ते पण सांगेल. आणि प्रसाद म्हणजे मी नेमकं कुठला प्रसाद बनवते, कसा प्रसाद बनवते
आणि कशासाठी बनवते हे पण तुम्हाला नक्की कळेल. त्यामुळे मी अगोदर रेडी होती आणि व्हिडिओ कंटिन्यू करते. तुम्ही पण व्हिडिओ कंटिन्यू करायचे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत या व्हिडिओजमध्ये काय केलं ते. काय करायला राज? व्हिडिओ घ्यायला. व्हिडिओ घ्यायलास? मी रेडी झालेली दाखवायलास? छान वाटेल साडी मला. हो. राजला साडी आवडते, ड्रेस आवडत नाही, म्हणून आजचा बर्थडे आहे ना, तर म्हणलं राजच्या आवडीनुसार काहीतरी घालावं. त्यामुळे राजसाठी त्याची फेवरेट साडी घातली. त्याला ड्रेस नाही आवडत जास्त, साडीच आवडते, त्यामुळे मी साडी वेअर केलेली आहे. त्याला जास्त साडी आवडते, ड्रेस तर रोज बोलतो. राज स्कूलला पण सोडायला चालला ना, मम्मा ड्रेस नको घालू, साडी घाल असंच बोलत असतो. तर आज विचारलं मी राजला काय घालू, तर तो बोलला मला मम्मा साडी खूप आवडते तू घातलेली, त्यामुळे तू साडीच घाल. त्यामुळे मी साडी घातलेली आहे. मम्मा छान दिसतेय. हो. मी पण हो. चला मग राजने ना खूप सारी खेळणी वगैरे पसरवली होती, तेही मला लवकर आवरून घ्यायची होती. रेडी होतो आपण पटकन. ना हो. प्यायलास ना? गुड बॉयज ना. चला मग पटकन पिऊन घ्या. तोपर्यंत मी इकडे नेल पेंट वगैरे लावून घेते. खूप दिवस झालं माझं चाललेलं नेल पेंट वगैरे लावायचं, तर मी काही लावतच नव्हती. म्हटलं आता पटकन आवरून घ्यावं. पूजा पण झाली, प्रसाद पण बनवून झाले, आता नेल पेंट वगैरे लावून घ्यावं. आणि राज बघा दूध कसं तसंच ठेवलं, आणखीन आज थोडंसं दिलं तरी पण तसंच ठेवलंय. तर मी नेल पेंट लावून घेते. मी पण घेते चहा कॉफी काहीतरी आणि मी पण आवरून घेते. लाडाला आले आज जास्त. मम्मा कलर नेल पेंट लावायले ना मी. कसे दिसायले? छान. मॅचिंग आहे ना माझ्या साडी सोबत. साडी सोबत मॅच पाहिले ना. हो. इकडे नेल पेंट पण लावते मी बघा, आणि इकडे चहा पण घेतलाय. या मग मस्त असा चहा घ्यायला तुम्ही पण. नेल पेंट आणखीन लावायची राहिलेली आहे माझे, थोडीशीच लावली एका हाताला. मी चहा जास्त घेतलेला नाहीये ना राज. ते पण पूजा वगैरे करायची, जेवण नाश्ता वगैरे काहीच करायचं नाहीये, म्हणून इथपर्यंत घेतलं फक्त. आता थोडस मूड फ्रेश वाटतं चहामुळे, त्याच्यामुळे घेतलंय. नाही तर दूध वगैरे काहीतरी घेतलं असतं. आवरते राज पटकन. चहा पण घेते आणि लगेच नेल पेंट पण लावून घेते. थोडीशीच राहिली पायाला वगैरे लावायची. हो. माझ्या लाडक्या बाळाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. जन्माला आला आहेस बाळा, आयुष्य जगून बघ. जीवनात दुःख खूप आहे, थोडंसं सोसून बघ. चिमूटभर दुःखाने कोसळू नकोस, दुःखाचे पहाड चढून बघ. यशाची चव चाखून बघ, अपयश येते त्याला निरखून बघ. डाव मांडणं सोपं आहे बाळा, थोडंसं ते खेळून बघ. घरटं बांधणं सोपं आहे बाळा, थोडीशी मेहनत घेऊन बघ. जगणं खूप कठीण असतं बाळा, मरणं खूप सोपं असतं. दोन्हीतल्या वेदना झेलून बघ. आयुष्याची सुरुवात स्वतःच्या मनाने करून बघ आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणाला एक वळण देऊन बघ. पुन्हा एकदा माझ्या लाडक्या बाळाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुझे सगळे स्वप्न आणि इच्छा असंच पूर्ण होवोत. मनातल्या गोष्टी सगळ्या तुझ्या अशाच पूर्ण होवोत. जे तुला पाहिजे ते सर्व काही असत मिळत राहो आणि तू आयुष्यामध्ये प्रत्येक यशाची उंची अशीच गाठत राहो. तर फॅमिली, माझ्या बाळाची आज नवीन सुरुवात झालेली आहे, म्हणजेच आज त्याचा वाढदिवस आहे आणि आज त्यांनी माझ्या पोटून जन्म घेतला.
तर फॅमिली, तुम्हा सर्वांना सांगायला मला खूप आनंद होईल. प्रत्येकाची इच्छा, प्रत्येकाचे स्वप्न खूप मोठे मोठे असतात, पण माझं स्वप्न माझ्या बाळापासूनच आहे. माझं स्वप्न होतं आई होणं. ते काय आहे, आपल्या पूजा वर्किंग ब्लॉग लाईफस्टाईल या ब्लॉगवरती कनेक्टेड राहिलात तर तुम्हाला लवकरच समजण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे समजवण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओमार्फत मी हळूहळू माझी लाईफस्टाईल सांगण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलशी कनेक्टेड राहा. तर हेच आवाज ऐकण्यासाठी ना मी वर्षानुवर्ष, दिवसानुदिवस, सेकंद मिनिट खूप दिवसाची ही माझी आतुरता होती. आणि हे आतुरता, हे माझं स्वप्न, हे माझी इच्छा माझ्या बाळाने पूर्ण केली. आई हे आवाज ऐकायला, म्हणजेच हे ऐकायला खरंच खूप छान वाटतं. आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीसाठी ना हा आवाज खूप महत्त्वाचा आहे. तिला एक जगण्याला वेगळी दिशा देते. तसंच मला माझ्या बाळाने जगण्याची एक वेगळी दिशा दिलेली आहे. तर असाच ब्लॉग आपला स्टार्ट झालेला आहे. आता आम्ही आवरत आहोत, तर मी आता आवरून वगैरे घेते. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो फॅमिली, हा व्हिडिओ कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर छान अशी मी इकडे साडी वेअर केलेली आहे. आता मी आवरून घेते. माझे केस तर खूप सारे ओले आहेत आणि मी ओल्या केसामध्ये कधीच कंघी लावत नाही आहे. तसं हाताने हे करून थोडंसं त्याला क्लेचर वगैरे लावून घेते आणि नंतर खूप छान असे जे ओलेपण आहे ना त्यातला गेल्यानंतर मगच मी ते पूर्णपणे केस विंचरून घेते. तर चला, मी रेडी झालेली आहे. अशा पद्धतीने सिंपल आणि छान अशी साडी वेअर केलेली आहे आणि थोडासा मेकअप पण केलेला आहे. आपल्याला जायचं आहे कुठे हे तुम्हाला पुढे समजेल. तर मला साडी कशी दिसते ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि राजला पण राजचा ड्रेस कसा दिसतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी दोघांनीही रेडी झालेले तुम्हाला दाखवलेलं आहे. पण नक्की कुठे जाणार आहोत, काय करणार आहोत हे पाहण्यासाठी तुम्हाला आमचा जो नेक्स्ट पार्ट आहे ना तो कंटिन्यू करावा लागेल बरं का. त्यामुळे नेक्स्ट पार्ट पण कंटिन्यू करा. ह्या व्हिडिओमध्ये कमेंट, लाईक, शेअर. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. नवीन म्हणजे ह्या बर्थडेचा पार्ट येणार आहे बरं का. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा नेक्स्ट सुद्धा.